नंदुरबारमधल्या देवगोई घाट परिसरात एका स्कूल बसला भीषण अपघात झाला। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही स्कूल बस थेट 150 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 17 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। या अपघातामध्ये 53 जण जखमी झाल्याची प्रशासनाने माहिती दिली आहे। चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला। या घटनेनंतर बस चालक मात्र फरार झालाय। मुलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय। अनफॉर्च्युनेटली 2 मुले आपण गमावले आहे, पण 22 मुले आमचे आता आर्यचपल गुहामध्ये रेफर्ड आहे। त्यांना मायनर इंजुरी आहे। 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहे। त्यांच्यासोबत भेट घेतली आहे। दे आर ऑल स्टेबल। 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे, पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत। ज्यावेळेस घाट उतरत होतो त्यावेळेस ड्रायव्हरकडून ब्रेक फेल झाला गाडीचा आणि आम्ही सरळ डायरेक्ट खाईमध्ये खाली उतरलो। खाली उतरल्यानंतर आम्ही शिपाई आणि मी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि ॲम्ब्युलन्स वगैरेंना बोलवलं। तोपर्यंत ड्रायव्हर कुठे गेला ते आम्हाला काही माहीत नाही, असं एवढं मी सांगू शकतो। मला पण मी बांबवलेल्या स्थितीमध्ये होतो। मला पण काही कळत नव्हतं काय झालं, कारण की पोरांना रक्त पाहून ते पण थोडंसं जखमी होते।